ठुले त्या मित्रांनो. आता काय करू माहिती आहे का, फ्रीजमध्ये चपात्या ठेवूया झाकून. त्याला आलं चार दिवसाआधी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळी 11 वाजले, आंघोळ वगैरे झाली आपली. आता माऊलीला फोन केला आहे, माऊली गेला आता, कारण की आपण डेली रस प्यायला जातोय, कारण की उन्हाळा खूप आहे ना, त्यामुळे डेली रस प्यायला जातोय. विवेक झोपला आहे, विवेक काही येत नाही, विवेकला जॉबला जायला लागतं, त्यामुळे विवेक काही येणार नाही. तर माऊली आले आता. तर फायनली आम्ही माऊली आला आता. माऊलीने टाळू आता गरम झाली, आता गार करायला लागते तेवढे. ऊन लागायला लागले, माऊलीने घेतलाय पदर डोक्यावर आता. फायनली रस प्यायला आलोय आता. फायनली रस प्यायला आलोय. माऊली 20 ग्लास रस पिणार आहे म्हणतो मी. माऊलीने टास्क कंप्लीट केला तर माऊलीला म्हणेल ते, माऊली 20 ग्लास पेल्यावर नाही आलोय. माऊलीसाठी चॅलेंज चिलता 20 ग्लासचा. माऊली एका ग्लासवर गप झाला. माऊली असं असतं याला, तर 20 ग्लास पी म्हणलं तुझ्यासाठी एक गिफ्ट होतं. पॅन्ट मी घेऊन दिलेस तुला. मोबाईल पडत होता आता. 20 ग्लास, हो 20 ग्लास पिलास, त्याला पॅन्ट मी घेऊन दिली असती 1000 रुपयाची. गेला तिकडूनच हॉटेलवर. माऊलीला थांबले आता दुकानात, घरकुल घ्यायचा आहे माऊल्याला. आता माऊली आज रूमवर बनवते, खायला बोलवते आता जेवायला. सुहास आता काय, सुहास लवकर येत नाही आता. सुहास तर डायरेक्ट संध्याकाळीच गेला आता. सुहासची गॅरंटी कमी वाटते मला विचार. घेतलं तर माऊलीने 10 बांबू घेतलं दुकानात ना. आता रूमवर जाऊन आता जेवण होते, ह्याच्यावर काम चालू आहे आता. जेवण आता संध्याकाळीच होते डायरेक्ट ह्याच्यावर आता. तर माऊलीने तांदूळ तर किती घेतलं तर तेवढ्यात कोणाला जेवण घालतो. माऊली तुझ्या एका कोपऱ्यात तर बसलं तेवढं. तो माऊलीनं काय केले, 15 रुपयात तांदूळ घेतलाय. त्या 15 रुपयात तांदूळ घेतलाय म्हणतो या की रूमवर भात खायला. आम्ही बाकासूर आहे, आमच्या रूमवर भात केवढा लागतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. अर्धा 1 किलो एका टाईमला जातो का. माऊली 15 रुपयाचा भात तांदूळ घेतला तेवढा खायला म्हणतोय. वा भेटते. आणि तू म्हणलं म्हणते अरे एवढाच आहे. माऊल्या बोलतो, माऊल्या काही देत नसतो खायला. माऊल्या भाजींत आहे, माऊल्या सगळं भाजींतो कोण नाही. चालू आहे, रूमवर आलोय आता. तर फायनली मित्रांनो आपलं जेवण झालंय. आता विवेक 12 वाजता येईल. आपण एक प्लॅन आहे माझ्याकडे. आता काय करू, चपात्या आहेत ना, हे चपात्या आता ह्या पोळी डब्यात ठेवूया. पोळी डब्यात चपात्या ठेवूया. ओके. चपात्या ठुल्या त्या मित्रांनो. आता काय करू माहिती आहे का, फ्रीजमध्ये चपात्या ठेवूया झाकून. त्याला आलं नसतं म्हणायचं यार, नाही यार बसतच नाही. शेट बसत नाही मित्रांनो. आता कुठं ठेवू मला. ओके, इथे ठेवूया, त्याच्यावर टॉवेल ठेवूया. ओके, म्हणजे इथं काही दिसत नाही आता त्याला. दिसते आला. चपाती नाही, जेवण नाही म्हणल्यावर गडीची चावतळतो आता. बघा नुसतं तुम्ही, भाजी भाजी नुसती भाजी राहू द्या. भाजी हाय म्हणतो नुसती, चपाती संपल्या म्हणतो. तर बघू आता विवेकचं रिॲक्शन काय येते, बघू आता ह्या गोष्टीवर. आता जेवण नाही म्हणजे मला फोन करून सांगितलेलं चपाती माझ्या नावाची बनव. त्या नावाच्या चपात्या बनवल्या त्या पण लपवून ठेवल्या त्या आपण. आता बघू आता काय करतो विवेक आता आल्यानंतर. बघू. प्रशांत आलाय रूमवर. होय प्रशांत, तुला विवेकच्या चपात्या, विवेकच्या नावाच्या चपात्या केल्या त्या. चपात्या का नाही लपवून ठेवल्या त्या.
आता जॉबवरून आले तर रिएक्शन काय असेल आता वैतागून आल्यावर? वैतागून आल्यावर मला जेवायला नाही. मग काय तर चपात्या कुठे गेल्या? त्याने मला फोन करून सांगितलेलं माझ्या नावच्या चपात्या. जेवण कुठं आहे? जेवण कुठं आहे? आधीच 2 दिवस झालं भात करून खातोय. आल्यावर ते भात केल्यावर म्हणते लगा रोज भातच चालू आहे तुमचा, भातानं कसं व्हायचं? आज चपात्या गेल्या तर चपात्या लपवून ठेवल्या त्या. आता त्याचा आज गेमच करू आज. विवेक सोबत आज प्रँक होणार आहे आज. विवेक काय करतो आता? विवेक येस तर जरा खाली जाऊन जरा डाएट जरा कोक वगैरे घेऊन येऊया जरा, कारण की लई पोट जरा ॲसिडिटी जास्त झाली, त्यामुळे जरा कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन येऊया. कारण की फायनली रात्री 11:30 वाजता कोल्ड्रिंक्स डाएट कोक. विवेकला फोन उचलला नाही लागा. आता विवेक खाली मावल्या आंघोळ करायला लागलाय, आल्यावर फोन करा म्हणतोय. 11 वाजता आंघोळ असं मावले सकाळची आंघोळ माझी दुसऱ्यांदा आंघोळ झाली. मावली सकाळची आंघोळ चालू आहे. सवय लागली मावल्याला का? बरोबर आहे, मावल्याचं काय चुकत नाही रे, चुकतंय आपलं. काय झालं? विवेक आलाय विवेकची आता मजा. प्लॅन मित्रांनो विवेक आलाय, आता विवेकची मजा बघा. विवेक आलाय, आला हे विवेक कमिंग. आलाय लय लवकर आला रे, 12:30 वाजले. विवेक आलाय. तुम्ही तो विवेक जेवण कर, खाली जाऊन काय तर कोल्ड्रिंक वगैरे घेऊन येऊ. जेवण करू लगेच लगेच बघ. लागलाय 4 दिवसाआधी विवेक काय की अरे चपात्या बनवायच्या केलत्या, पण मावल्याने खाल्लेला चपात्या. ऐक की, एक तर मी काय म्हणलं माहिती का आवेला, विवेकच्या नावच्या एक्स्ट्रा चपात्या कर. आवेनं काय ऐकलं नाही. आय म्हणलं विवेक येतोय खाऊन काहीतरी, आता लईत लय म्हणलं थोडंफार भूक लागली तर मॅगी बी करतोय खाऊन. चपात्या करून दे बाबा, सांगून मला भूक लागली आता. ए माऊली काय खाली चपातो माझ्या बाबा, ह्यासाठी तू काय करत? मग काय चपात्या करून दे मला, चपात्या करून दे मला, सांगू भूक लागली एकतर. आव्या नाव घेतोय उगाच. नाही काय जेवण केलं नाही कंपनीत, काच करणार मला भूक लागली. मला चपात्या करून ठेव, चपात्या करून दे मला. अरे ऐक की, मला वाटलं तू खाऊन येतो वाटलं काय खाऊन तर सांगितलं का मला चपात्या करून आणले भूक लागली. काय पेंडी खावा नसते, खा भेंडी दिसते खावा नसते. भात आंबट वाजता इथला सगळा 2 दिवसा भात खाल्ला. पण चपात्या राही शेता मला भूक लागली लागा तू मला जेवण बनवून दे, मला भूक लागलाय. चपात्या सांगितलं असतानाच किती लागा. आता जाऊ दे, आता कर काहीतरी मॅगी वगैरे. दूध आहे, दूध भेंडी खा. चपात्या करून मला सांगून सांगितलं तुला मी अगोदर, असं नसते करायचं लागा. असू लागा एवढा विश्वास समजून घेता लागा तुम्हाला. समजून घ्यायचं. मित्र होतो विवेक सोबत आता प्रँक बघायला. मावल्यामुळे झाले सगळं. मावल्याने चपात्या खाल्ल्या त्या. तू चपात्या खाल्ल्या त्या? खरं बोल. चपात्या बनवून द्या चल, सांगून मला काय कपडे काढतो मी, चपात्या बनवून दे मला. चपात्या मदत का? कसली मदत पाहिजे? विवेकला नको आता हे करायला. विवेकचं जेवण आहे मित्रांनो, विवेकला देऊया, विवेकला खुश करूया. विवेक चपात्या झाकून ठेवत्या. विवेक तोंड धुवायला गेला तोपर्यंत. विवेक धरे चपात्या आहे त्या, मज्जा गेली ती. म्हणलं जरा विवेक तुझी जरा प्रँक करावं म्हणलं रे. भाजी आहे आता, चपाती आहे, मस्त जेवण कर, जाऊ बाहेर.
जो विवेकसोबत प्रँक केला तो सक्सेस झाला मित्रांनो. विवेक खूप चिडलेला आल्या आल्या, कारण की त्याला आल्या आल्या ती म्हणलेलं माझ्यावरचं जेवण बनवलेलं, आपण त्यावरचं जेवण बनवलेलं पण त्यासोबत प्रँक केला, त्यामुळे जरा ते टेन्शनमध्ये गेला. तर मित्रांनो आता आपण एडिटिंग करायला बसतोय, बघू शकता. कारण की आपलं डेली व्हिडिओ एडिटिंग करायला लागतं, रात्री एडिटिंग करूनच झोपायला लागतं मित्रांनो, कारण की झोपायला 2 ते 3 वाजता एडिटिंग कंप्लीट होऊन. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडलाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया का पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.